हॅलो नमस्कार, शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, ही एक महत्त्वाची जाहिरात आहे. ही आहे ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट म्हणजेच आदिवासी विभाग आयुक्तालयाची जाहिरात आहे. यानुसार आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती जाहिरात 2026साठी ही जाहिरात त्यांनी या वृत्तपत्रामध्ये दिलेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहू. या ठिकाणी बघा, प्राथमिक शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षक पेशासाठी मराठी माध्यमातून SSC DED या पात्र गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी सर्व विषयासाठी रिक्त पदांसाठी नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या सर्व विभागात मिळून एकंदरीत 426 पदे रिक्त आहेत. तर प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाचे नॉन पेशासाठी HSC DED पाहिजे, सर्व विषय शिकवता आले पाहिजे. नाशिकसाठी 400च्या वर पदे आहेत, ठाणेसाठी 180च्या वर पदे आहेत, अमरावती जवळपास 500च्या वर पदे आहेत. असे एकंदरीत जर विचार केला नागपूरसाठी भरपूर पदे आहेत, तर हे 1000च्या जवळपास पदसंख्या या ठिकाणी आपल्याला दिसून पडेल. असा एकंदरीत जागेचा तपशील जर घेतला तर प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा पेशा क्षेत्रातील HSC DED मागितले. सर्व विषयासाठी एकंदरीत 4 विभागाचा विचार करता 67 केवळ जागा दिसतात. अनुक्रमांक 4 नुसार प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यमाचे नॉन पेशासाठी HSC DED आणि सर्व विषय शिकवता आले पाहिजे. यासाठी 141च्या वर जे पदे आहेत ते दिसतात आपल्याला. अनुक्रमांक 5 यानुसार प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम पेशा क्षेत्रातील BA BEd किंवा BSc BEd मराठी व इतर विषय, गणित, विज्ञान व इतर विषयी इंग्रजीसुद्धा शिकवता आलं पाहिजे. 4ही विभाग मिळून 128 ते 139 पदांसाठी जाहिरात दिसते. 5वा अनुक्रमांक झाला. लगेच 6व्या अनुक्रमांकाकडे आपण वळत आहोत. प्राथमिक शिक्षक मराठी विभाग किंवा मराठी माध्यमासाठी नॉन पेशाचे BA BEd व BSc BEdसाठी मराठी व इतर विषय, गणित, विज्ञान व मराठी इंग्रजी असे विषय धरून एकंदरीत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या विभागात 4 विभागाची एकंदरीत पदसंख्या 350च्या वर आहेत. नंतर अनुक्रमांक 7 नुसार प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम पेशा क्षेत्रातील BA BEd आणि BSc BEd यासाठी सुद्धा 4 विभागामध्ये जास्त पदे नाहीत. 1 अंकी पद आहे. त्या ठिकाणी एकंदरीत 9 ते 10 पदांसाठी 10 पदाच्या खालची पदसंख्या दिसत आहे. पद क्रमांक 8 नुसार माध्यमिक शिक्षक आहे. हे माध्यमिक शिक्षक आता प्राथमिक झालं तर माध्यमिककडे वळत आहोत. तर BA BEd BSc BEd, जिथून BA BEd BSc BEd झालं ते माध्यमिक शिक्षकांचे पदे समजायचे. मराठी व इतर पदांसाठी BA BEd आणि BSc BEd इंग्रजी, गणित, विज्ञानासाठी आहेत. 22 पदे दिसतात. अनुक्रमांक 9 मध्ये सुद्धा उच्च माध्यमिक पण ज्युनियर कॉलेजसाठी आहे ते. तर BA BEd किंवा MA BEd MSc BEd असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणचे दिलेले मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र अशी पदे दिसतात. नंतर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र असे पदे दिसतात. ते पदांची संख्या 4 विभागात धरून 251 आहेत. आणि शेवटचं जे पद आहे उच्च प्राथमिक विभागाचं नॉन पेशासाठी त्याची पदसंख्या जवळपास 150च्या जवळपास आहे. असं एकंदरीत जर विचार केला आपण तर मित्रांनो, 4 विभागांतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर 4 विभागा मिळून 2421 पदांची भव्य जाहिरात आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आदिवासी विभागाची जाहिरात होती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.